नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणेकरांसाठी आणि विशेषतः पुणे अहिल्यानगर मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे शिरूर मार्गावरील तासनतास चालणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता पुणेकरांची कायमची सुटका होणार आहे. कारण या मार्गावर आता देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. राज्य सरकारनं या 35 किलोमीटर लांबीच्या भव्य 6 पदरी उन्नत मार्गाच्या विस्ताराला अखेर मंजुरी दिली. त्यामुळे पुणे ते शिरूर प्रवास अवघ्या 45 मिनिटात पूर्ण होणार आहे. एवढंच नाही तर हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असल्यामुळे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रवासही सुसाट होणार आहे. या प्रकल्पाचं स्वरूप कसं असेल आणि त्यामुळे कोणकोणत्या भागाला आणि कोणकोणत्या भागांचा कायापालट होणार आहे याच बातमीतून पाहूयात. पुणे शिरूर मार्ग म्हणजेच पुणे अहिल्यानगर हायवेवरील वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी रोजचीच डोकेदुखी बनली आहे. एरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर या भागात वाहन चालकांना तासनतास कोंडीत अडकून राहावं लागतं. पण आता ही डोकेदुखी कायमची मिटवली जाणार आहे. राज्य सरकारनं पुणे शिरूर मार्गाच्या विस्ताराला हिरवा कंदील दाखवला असून येथे देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प तब्बल 53.4 किलोमीटर लांबीचा असणार आहे. विशेष म्हणजे यातील 35 किलोमीटरचा भाग हा उन्नत म्हणजेच उड्डाण पुलाच्या स्वरूपात असणार आहे. या 6 पदरी महामार्गासाठी 7,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे शिरूर प्रवासात प्रवाशांची तब्बल 45 मिनिटं वाचणार आहेत. या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग डबल डेकर असणार आहे. पुणे मेट्रो लाईन 2चा विस्तार होत असलेली रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकाही याच मार्गावरून धावणार आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यावर पुणे शिरूर उन्नत मार्ग असेल तर त्याच्या वरच्या दुसऱ्या टप्प्यावर मेट्रो धावेल. या डबल डेकर उड्डाणपुलामुळे वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील अपघातांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा मार्ग NH 753F चा भाग असल्यामुळे याचा फायदा केवळ पुणेकरांनाच नाही तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे. हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असल्यामुळे पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी कमालीची सुधारणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे या विस्तारासाठी लागणारी 80% जमीन आधीच MSIDCच्या ताब्यात आहे. त्यामुळेच काम सुरू होताच पुढील 4 वर्षात हा हायवे प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या भव्य प्रकल्पामुळे पुणे आणि मराठवाड्याच्या विकासाला आणखी एक नवी गती मिळणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीत जगणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि अवजड वाहन चालकांसाठी हा प्रकल्प म्हणजे नवी संजीवनी ठरणार आहे. आता वेळेची बचत तर होईलच, पण अपघातांचं सत्रही यामुळे थांबणार आहे.